जुन्नर तालुक्यातील एक मोठं आणि महत्त्वाचं गाव म्हणून ओतूरकडे पाहिलं जातं। ओतूर हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र। कपर्दिकेश्वराच्या या तीर्थक्षेत्रानं ओतूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवलं। आज श्रावणी सोमवार, त्यातच रक्षाबंधन, या निमित्तानं ओतूर परिसरात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। त्यातच ओतूर परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसानं ओतूर बस स्थानकाच्या परिसरात संपूर्ण पाणीच पाणी झालं होतं। ओतूरचं अर्ध बस स्थानक पाण्यात जवळपास बुडून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे या ठिकाणी आधीच नागरिकांची गर्दी, त्यात रक्षाबंधनचा दिवस, यात्रा, या सगळ्यांमुळे आणि पाऊस यामुळे नागरिकांची, प्रवाशांची मोठी ओढाताण झालेली पाहायला मिळाली। ओतूरच्या बस स्थानकात साचलेलं हे पाणी बरंच काही सांगून जातंय। या परिसरात एसटी महामंडळानं योग्य ती कार्यवाही करायला हवी। या संदर्भात एसटी महामंडळाचे नारायणगाव आगाराचे आगार प्रमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी आम्ही 2 वेळा मुरम देखील टाकल्याचं सांगितलं। या संदर्भात हे पाणी काढून देण्यासाठी मी बाजूने चर खांडतो असंही मी ओतूरच्या नेते मंडळींशी चर्चा करताना बोललो होतो। मात्र ते म्हटले एवढी यात्रा होऊ द्या, यात्रा झाल्यानंतर आपण ते करू असं त्यांनी सांगितलं। मात्र यात्रेच्या दरम्यानच या ठिकाणी जोरदार पावसात संपूर्ण पाणीच पाणी साठलं। आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी दुकानांच्या समोर मोठ्या प्रमाणावर पाणी आहे। त्यात उभी असलेली दुचाकी, अक्षरशः अर्धी चाकं त्यांची पाण्यात बुडालेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ओतूर बस स्थानकात आज सकाळपासूनच नागरिकांची, महिला भगिनींची मोठी ओढाताण आणि गैरसोय झालेली पाहायला मिळाली। जुन्नर तालुक्यातील एसटी बस स्थानकांची अशीच दुरावस्था अजून किती दिवस राहणार आहे, यावर असंच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। सगळ्याच बस स्थानकांची दुरावस्था आहे। त्यातच नारायणगाव आगाराकडे बसेसचे असलेला तुटवडा, त्यातच या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या जुन्या बसेस, त्यामुळे वारंवार त्यांचा निघणारा मेंटेनन्स, ह्या सगळ्याचाच दुष्परिणाम एसटी वाहतुकीवर होतोय। त्यामुळे नागरिकांची बऱ्याचदा गैरसोय झालेली आपल्याला पाहायला मिळते। ओतूर हे जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचं आणि मोठं गाव। ओतूर हे माजी आमदार झांबरशेठ तांबे यांचं गाव। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले याच गावचे, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे ते देखील याच गावचे। त्यासोबतच शिवसेनेचे संभाजी शेठ तांबे, विनायक शेठ तांबे, अनिल शेठ तांबे, तुषार थोरात, ही सगळी मंडळी याच गावची। अनेक मोठे नेते आणि प्रगल्भ विचाराचे नेते देणारं हे ओतूर गाव। मात्र त्याच ओतूर गावात अशी दुरावस्था असेल तर छोट्या मोठ्या सर्वसामान्य गावांची अवस्था ती काय, असंच या निमित्तानं म्हणावं लागतंय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ओतूर परिसरात आज मुसळधार झालेल्या पावसानंतर बस स्थानकाची झालेली दुरावस्था आणि गर्दी हे मात्र ओतूर सारख्या मोठ्या तीर्थक्षेत्राला शोभणारं नाही। ह्या सगळ्याच नेते मंडळींनी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, एसटी महामंडळ या सर्वांनी एकत्रित बसून या ठिकाणी नेमकं काय करता येईल या संदर्भातला तोडगा काढायला हवा। दरवर्षीच पावसाळ्यात ओतूर बसस्थानकाची अवस्था अशीच झालेली अनेकदा पाहायला मिळते। मागच्या काही दिवसांपूर्वी या बसस्थानकात मोठे खड्डे होते, त्यानंतर त्याच्यात मुरुम टाकण्यात आला। मात्र तो मुरुमही काहीसा मातीसदृश असल्यानं त्या ठिकाणी चिखल झाला। नंतर त्या ठिकाणी खडी टाकल्याचं देखील बोललं जाते। मात्र तरी देखील आज बसस्थानकात पाणीच पाणी साठतंय। या बसस्थानकात पावसामुळे साचलेलं पाणी काढून द्यायला जागा नसल्यानं ही परिस्थिती निर्माण होते। बसस्थानकात आज प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेलं पाहायला मिळालं। महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती। रक्षाबंधनचा दिवस, त्यातच ओतूरची आज 3रा श्रावणी सोमवार निमित्त असणारी यात्रा, त्यामुळे भाविकांची होणारी गर्दी, या सगळ्याचा स्थान ओतूर बसस्थानकावर पडला होता। त्यामुळे आलेल्या बसेस उभ्या राहणं हे देखील जिकिरीचं होऊन जात होतं। त्यातच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसेसला प्रचंड गर्दी असल्यानं त्या बसेस रस्त्यावरच उभ्या राहत असल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे बसस्थानकाच्या बाहेर मुख्य नगर कल्याण हायवेवर देखील मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत होतं। या सगळ्यावर प्रशासनानं योग्य तो तोडगा काढायला हवा असंच सर्वत्र बोललं जातंय। ओतूरची सर्व नेते मंडळी, प्रशासन आणि एसटी प्रशासन एकत्र बसून यावर तोडगा काढतील अशीच अपेक्षा। पहा.com साठी ओतूर। काय नाव तुमचं? आशिष जगदाळे। ही काय परिस्थिती आहे? पावसामध्ये झालेली परिस्थिती। इथं बसायला जागा आहे का आतमध्ये? नाही, सगळं ओललंय। सगळं ओललंय? हो। सगळी लोक बाहेर आहेत? हो। हे पाणी साठलं इथं? हो। काय मागणी आहे तुमची? काय व्हायला पाहिजे? पावसाची मागणी हीच आहे, रस्ते चांगले व्हायला पाहिजे। चांगले व्हायला पाहिजे? हो। बर, नमस्कार। आता आपण ओतूर या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहिलं तर हा कुठला तलाव नाही, हे कुठलं धरण नाही किंवा हा कुठला समुद्र नाही, हे आहे ओतूर बस स्थानक।
ह्या ओतूर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलंय। आजचा दिवस जर आपण पाहिला तर आज श्रावणी सोमवार आहे आणि त्यात आज रक्षाबंधनाचा दिवस आहे। त्यामुळे मायमाऊली मोठ्या संख्येनं आपण पाहतोय माहेरी रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात आहेत। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्त ओतूरची यात्रा आहे। मोठ्या संख्येनं भाविक भक्त ओतूरला कपर्दिकेश्वराच्या दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी आहे। या बस स्थानकाची अवस्था पाहिली तर आतमध्ये बसायला नीट जागा नाही। या ठिकाणी ज्या लोकल गाड्या येतात इथं फार तर 1 ते 2 गाड्या उभ्या राहतील अशी अवस्था आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी जवळपास 70 ते 80-85% बस स्थानक हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतं। इथं जर आपण पाहिलं तर काही ही पिकअप जी आहे ती अक्षरशः पाण्यामध्ये उभी केलेली आहे। इकडच्या बाजूला जर आपण काही दुचाकी पाहिल्या तर त्या अर्ध्या पाण्यात त्यांची चाकं बुडालीत अशी अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। हे ओतूरचं बस स्थानक आहे आणि याची इतक्या मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली। खरं तर कपर्दिकेश्वराची यात्रा आहे। हे यात्रा उत्सवाच्या निमित्तानं एसटी महामंडळाने या ठिकाणी जे पाणी दरवर्षीच साठतं त्याचं योग्य नियोजन करायला हवं होतं। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त अख्ख्या महाराष्ट्रातून येतात, त्यामुळे याचं पावित्र्य तितकं मोठं आहे, गर्दी तितकी मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यातच आज रक्षाबंधनाचा दिवस आहे। आपण मगाशी मेन रोडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत, त्या अक्षरशः बस स्थानकात येत देखील नाहीयेत। इतकी गर्दी त्या गाड्यांमध्ये आहे आणि रस्त्यावर देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे की त्या गाड्या आतमध्ये वळू शकत नाही। आपण पाहतोय एक बस आता आतमध्ये प्रवेश करते, एंटर करते, ती बस अक्षरशः पाण्यातून येताना आपल्याला पाहायला मिळते। अशी अवस्था ह्या ओतूरच्या बस स्थानकाची आपल्याला झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय अक्षरशः पाण्यातून ती बस बाहेर आता आली आहे अशी अवस्था या बस स्थानकाची झालेली पाहायला मिळते। काही प्रवाशांशी मी चर्चा केली, त्या प्रवाशांनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला, मात्र त्यांनी त्या संदर्भात अतिशय दुःख व्यक्त केलं, दुर्दैव व्यक्त केलं। आपण पाहतोय एकीकडे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी बस स्थानकामध्ये दिसते, बस गाड्या येत आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। त्यातच श्रावणी सोमवार आहे, यात्रा आहे, त्यातच रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि ओतूर हे तसं जुन्नर तालुक्यातले एक महत्त्वाचं शहर आहे। या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने, पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर नागरिक ये जा करत असतात, त्यामुळे या बस स्थानकाची झालेली दुरावस्था निश्चितच ओतूर गावाला लाजिरवाणी आहे। ओतूर गावातील सर्व सरपंच, सर्व पदाधिकारी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांनी सर्वांनी एकत्र येऊन एसटी महामंडळाला या संदर्भातला जाब विचारायला हवा होता किंवा पावसाळा सुरू व्हायच्या आधीच याचं काम करायला हवं होतं। हे पाणी कुठून तरी बाहेर काढून देण्याची व्यवस्था या सगळ्या मंडळींनी करायला हवी होती। एसटी महामंडळाचा हा हलगर्जीपणा आहे का, हा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होतोय। आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी आहे, महिला भगिनींची गर्दी मोठ्या संख्येने आहे। आतमध्ये बसायला जागा पुरत नाही अशी अवस्था आहे, आतमधली व्यवस्था व्यवस्थित नाही। त्यातच बस स्थानकाच्या बाहेर उभं राहायचं किती लोकांनी, हा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। आपण मी पुन्हा तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी साचलेला हा पाण्याचा डोह आणि आज असणारी ओतूर मधील गर्दी हे सगळंच ओतूर सारख्या तीर्थक्षेत्राला साजेसं नाही। प्रशासनानं, एसटी महामंडळानं, ओतूरकरांनी, ओतूरच्या ग्रामपंचायतनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीचं गांभीर्य तितकंच लक्षात घ्यायला हवं। येत्या 25 तारखेला माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब या ओतूर नगरीमध्ये माजी आमदार झांबरशेठ तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं येत आहेत। शरद पवार साहेब ओतूरमध्ये येत असताना आपण अशा पद्धतीने त्यांचं स्वागत करणार आहोत का, हा प्रश्न देखील स्वतः विचारण्याची गरज आहे। तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ही सगळी मंडळी या ओतूर परिसरामध्ये वारंवार येतात, या ठिकाणी सभा घेतात, ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतात, पण त्या सगळ्या मंडळींनी थोडं याच्याकडे पाहण्याची आता गरज आहे। या जुन्नर तालुक्यात आताची परिस्थिती आपण पाहिली तर साधारणतः 1.5 डझन भावी आमदार आहेत, मात्र एकाही भावी आमदाराला ही अशी परिस्थिती दिसत नाही का त्याच्याकडे डोळेझाक केली जाते। एसटी महामंडळाच्या बाबतीत नेहमीच हा प्रश्न विचारला जातो, नारायणगाव बस स्थानकाची दुरावस्था, आळेफाटा बस स्थानकाची दुरावस्था, ओतूर बस स्थानकाची दुरावस्था, जुन्नर बस स्थानकाची दुरावस्था, गाड्या वेळेत येत नाहीत, आहेत त्या गाड्यांच्या काचा व्यवस्थित नाही, त्याचे दरवाजे व्यवस्थित नाही। नेहमी एसटी महामंडळाच्या बाबतीत ही ओरड केली जाते, मात्र जुन्नर तालुक्यातील प्रशासनाकडून त्याच्यावर कुठलीही कार्यवाही केली जात नाही। आता आपण पाहतोय ओतूरचं बस स्थानक अक्षरशः तलाव झालाय, ह्याच्याकडे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जरा गांभीर्याने पाहतील। ओतूर हे अतिशय चांगल्या पद्धतीचं मोठं तीर्थक्षेत्र असणारं गाव आहे आणि त्याच्यामध्ये जर अशी दुरावस्था असेल तर हे निश्चितच ओतूर गावाला आणि जुन्नर तालुक्याला शोभनीय नाही। याचा ही सर्व विद्यमान आमदार, विद्यमान खासदार आणि भावी 1.5 डझन आमदार या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करतील अशीच अपेक्षा या निमित्तानं करूया। अभिषेक वामन, पहा.com साठी ओतूर।